रविवार दिनांक 11 मई 2025 को भिवंडी तालुका के ग्राम पंचायत पिंपलास में भाजपा शिवसेना युति की सुजाता कल्पेश मस्के को नवनिर्वाचित सरपंच पद पर नियुक्त किया गया। आपको बता दें, ग्राम पंचायत पिंपलास की विद्यमान सरपंच कांचन कालीराम भोईर के कालावधि पूर्ण होने पर उन्होंने सरपंच पद पर इस्तीफा दिया। वह रिक्त पद को देखते हुए भिवंडी पंचायत समिति के विस्तार अधिकारी अरुण बरगुजर व ग्राम विकास अधिकारी गणेश वालविंदे की उपस्थिति में दिनांक 11 मई शाम 5 बजे सुजाता कल्पेश मस्के को सरपंच पद के लिए नियुक्त किया गया। वह इस अवसर पर ठाणे जिला परिषद माजी सदस्य गिरीश मात्रे, पीके मात्रे सहित माजी सरपंच, उपसरपंच व समस्त ग्रामस्थ मंडल ने पुष्पगुच्छ देकर शुभेच्छा व्यक्त की है। मागील 4 वर्ष अगोदर ग्रामपंचायतीची निवडणूक ह्या पिंपलास ग्रामपंचायतीमध्ये झाली, तेव्हा भाजपा शिवसेना ह्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली होती आणि त्यावेळेला प्रतिष्ठेची निवडणूक करत असताना हे जे सभासद जे निवडून आले ते पुन्हा गावाच्या विकासाच्या दृष्टीने एकत्रित बसून परत त्यांनी जे ठरवलं गेलं आणि त्यानुसार प्रत्येकाला जो कार्यकाल दिला जातो त्या कार्यकालानुसार कमिटी त्यांची ठरवून करत आहेत आणि त्या दृष्टीने प्रत्येकाला एक संधी मिळत असेल। सुजाता कल्पेश मस्के ह्या सुद्धा एक चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून आल्या होत्या आणि त्यांचं सर्व टीम या ठिकाणी एकत्रित राहून करतात। हाच भाजपा शिवसेना युतीचा एक चांगलं असं या ठिकाणी एकत्रित राहून युती धर्म पाळला जातो आणि त्यानुसार या ठिकाणी निवड ही केली जाते। सुजाता ही गुंदवली गावची रहिवासी आणि आमच्या कुटुंबातली एक मुलगी आणि आमची गावची भाची आम्हाला त्या ठिकाणी निश्चितच या गावात सरपंच झाल्याचा आम्हाला गोंदवलीच्या संपूर्ण नागरिकांना त्याचा फार मोठा अभिमान आहे आणि त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा संपूर्ण तालुक्यातून आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आज संपूर्ण गावातून सुद्धा जे जे नागरिक आणि परिसरातले नागरिक या ठिकाणी आलेले आहेत ते निश्चितच त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यानुसार एक चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यानुसार ते सर्वांशी एकत्रित राहून काम करणे। विद्यमान सरपंच सौ कांचन कालीराम भोईर यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये आज सौ सुजाता कल्पेश मस्के यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड झाल्याबद्दल मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। त्याचबरोबर ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी त्याचबरोबर सुजाता मस्के यांचे सर्व आजी माजी सरपंच विद्यमान सदस्य यांनी जे मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो। कारण ही मगाशी उल्लेख झाला त्या आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी म्हात्रे साहेब यांना आपण प्रश्न केला जो युती धर्म आहे मोहनदादा गायकवाडनी आपल्या मनोगत सांगितलंय। खऱ्या अर्थाने गावची निवडणूक ही कुटुंबामध्ये निवडणूक लढली जाते, त्याच्यामध्ये पक्ष नसतो आणि जेव्हा निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच्यानंतर प्रत्येक जण वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून काम करत असतो, परंतु इथे आम्ही एक सामूहिक निर्णय केला। एकत्र येणे ही सुरुवात आहे, एकत्र राहणे प्रगती आहे आणि एकत्र येऊन काम करणं म्हणजे यश आहे। जेव्हा माणसं सर्व एकत्र येऊन काम करतात ती माणसं जीवनामध्ये यशस्वी होत जातात। याप्रमाणे आम्ही सर्वांनी एक सामूहिक निर्णय घेतला भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या माध्यमातून। त्याचबरोबर मी गावच्या ग्रामस्थ मंडळांनाही धन्यवाद देईन, कारण चांगल्या प्रकारचा एक निर्णय घेऊन आज आम्ही सुरळीतप्रमाणे प्रत्येकाला सरपंचाचा मान कसा मिळेल याचा ध्यास घेऊन ज्या ज्या वेळेला प्रत्येकाला सरपंचाचा ज्याची टर्म येते त्या टर्म प्रमाणे आज जो सरपंच होत आहे त्या खऱ्या अर्थाने सर्वांचं एक सामूहिक येणे हे मेन उद्देश आहे।